राज्यसभेच्या खासदारकीसाठी जेव्हा नाव निवडायची वेळ आली तेव्हा अजितदादांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। मात्र आता मंत्रिपदाची नाव देण्याची वेळ येईल तेव्हा अजितदादा कुणाला निवडणार? घरातल्या होम मिनिस्टरला की निष्ठावान नेत्यांना? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं नेमकं कारण काय पाहूया हा विशेष रिपोर्ट। छगन भुजबळांसह 13 इच्छुकांना बाजूला ठेवून अजित पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची माळ पत्नी सुनेत्रा यांच्या गळ्यात घातली। बिनविरोध निवड निश्चित झाल्यावर रॅलीही निघाली। काहींनी दबकत नाराजी व्यक्त केली तर काहींनी मनातच नाराजीचा गळा घोटला। आता हा विषय संपला असं म्हणत नेत्यांसह कार्यकर्तेही दुसऱ्या कामाला लागले। मात्र थांबा, विषय संपलेला नाही तर खरा पिक्चर आता सुरू झालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री कोण होणार? पत्नीला मागच्या दारानं संसदेत एंट्री मिळवून दिल्यानंतर अजित पवार मंत्रिपद घरातच ठेवणार की निष्ठावान नेत्याला देणार? आता हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण देखील तसंच आहे। मंत्री बनण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा या उत्सुक आहेत, तर दुसरीकडे मीच मंत्री होणार असा प्रफुल्ल पटेल यांना फुल कॉन्फिडन्स आहे। माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन। भैया देखो, योग्य समय योग्य सब काम होगा और ये सब फालतू के विश्लेषण करने की जरूरत नहीं है। एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा, सर भंडारा गोंदिया एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा, सर भंडारा गोंदिया। खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 जूनलाच राज्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी होती। मात्र उशिरा का होईना कॅबिनेट मंत्रीपद द्या अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका शिलेदाराचा राज्याभिषेक होता राहिला। लोकसभेतल्या सुमार कामगिरीनंतर अजित पवारांसोबतचे अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय। काही जण साथ सोडण्याची भीती असल्यानंच अजित पवारांनीही पत्नी सुनेत्रा यांना राज्यसभेचं खासदार केल्याचा टोमणा रोहित पवारांनी लगावला होता। अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्या आरोपालाही प्रत्युत्तर दिलंय। मात्र या राजकीय आरोप प्रत्यारोपांनी राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार या प्रश्नाची उत्सुकता वाढली आहे। काकांशी काडीमोड घेतल्यानंतर अजित पवार यांनी आपली राजकीय पार्टनरशिप शिंदे फडणवीस सरकारसोबत सुरू केली। अजित पवार सत्तेत सहभागी झाले। अजित पवारांच्या याच निर्णयाचं राजकीय पंडितांनी मात्र सातत्यानं ऑडिट करायला सुरुवात केली। लोकसभेच्या जागा वाटपांमध्ये अजित पवारांना करावा लागलेला संघर्ष, बारामतीच्या प्रतिष्ठेच्या लढाईत अजित पवारांना पराभवाचा सामना करावा लागणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत गेल्यानंतर संघानं सुनावलेले खडे बोल आणि आता योग्य स्थान मिळत नसल्यानं आपल्याच सदस्यांकडून सातत्यानं नाराजी व्यक्त होणं, अशा आगळ्या वेगळ्या चक्रव्यूहात अजित पवार अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।